Hello friends, how are you? Are you fine? Okay. Then today we discuss about next pattern of exam is NEET. NEET means NEET examination. The long form of this examination is National Eligibility cum Entrance Test. National Eligibility cum Entrance Test. This is the proper long form of NEET exam. And proper website of this NEET exam is www. Small letters all here NTA NEET .nic.in like this. This is the proper website of this examination. All types of information is there or available on that website. या नीट एक्झामच्या संदर्भात जे काय अपडेट्स असतील, डिटेल इन्फॉर्मेशन असेल, ती सर्वची सर्व तुम्हाला या वेबसाईट वरती पाहायला मिळेल. पण तरी सुद्धा इयत्ता 11वी सायन्स मधील विद्यार्थी नवीन असतात, लहान असतात. ही नवीन विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण व्हावा आणि म्हणून साध्या सोप्या भाषेत याची बेसिक इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांनी पालकांच्या पर्यंत पोहोचावी आणि म्हणून आपण या लेक्चरला या एक्झाम बाबत डिटेल माहिती समजून घेणार आहोत. So focus on this examination. Actually, this NEET exam is conducted by NTA. NTA means National Testing Agency. National Testing Agency याद्वारे ही एक्झाम थ्रूआउट इंडिया लेवलला, नॅशनल लेवलला एकच एक्झाम घेतली जाते. इथं या ठिकाणी मुद्दाम जाणीवपूर्वक मी रेफरन्स लिहिलेला आहे. ॲज पर ऑर्डर ऑफ सुप्रीम कोर्ट. सुप्रीम कोर्टानेच निर्णय दिलेला आहे की ऑल इंडिया लेवलला, देश पातळीवरती मेडिकल फॅकल्टी मध्ये जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल, मेडिकल सायन्स मध्ये कोणाला ऍडमिशन घ्यायचं असेल, तर नॅशनल लेवलला, देश पातळीवरती फक्त एकच एक्झाम असावी असा सुप्रीम कोर्टानं आदेश केला. आणि साहजिकच देश पातळीवरती आता फक्त एकच एक्झाम महत्वाची होते, ती म्हणजे दुसरी तिसरी कोणती नसून नीट एक्झाम असते. हे बेसिकली सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना माहिती असणं अपेक्षित आहे. Then here total seats near about 66,000. ह्या मेडिकल सायन्सच्या संदर्भात थ्रूआउट इन इंडिया, पूर्ण देशभर किती सीट्स अवेलेबल आहेत? ओनली 66,000. 66,000 एवढ्याच सीट्स उपलब्ध आहेत. अँड थ्रूआउट इन इंडिया there are near about 14 to 15 lakh student apply for this examination or prepare this examination. पूर्ण देश पातळीवरती 14 ते 15 लाख इतके विद्यार्थी या एक्झामला अप्लाय करतात, प्रत्यक्ष परीक्षेला बसतात आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा असते, कॉम्पिटिशन असतं. आणि त्या पहिल्या मेरिट मधले जे
66,000 विद्यार्थी येतील, त्यांनाच या एक्झाम मध्ये यश आलं असं म्हटलं जातं आणि त्यांना चांगले चांगले मेडिकल सायन्सचे जे कोर्सेस आहेत त्या ठिकाणी त्यांना ऍडमिशन मिळतं. टफ कॉम्पिटिशन आहे, खरी मजा त्या ठिकाणीच येते ज्या ठिकाणी टफ कॉम्पिटिशन असेल, चांगली स्पर्धा असेल, अशा ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप चांगली मजा येते. आणि ही एक्झाम त्या दृष्टिकोनातून तुम्ही जर पाहिलं तर एक चॅलेंज म्हणून, आव्हान म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वीकारणं गरजेचं आहे. हियर फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न नेमका कसा असतो हे बेसिकली समजून घेऊया. मी मुद्दाम जाणीवपूर्वक सर्व पॉइंट्स तुमच्या समोर लिहिलेले आहेत, म्हणजे ओळीनं एक 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 मुद्दा क्लिअर होतो आणि नजरेसमोर दृष्टिक्षेपात सगळे पॉइंट्स लिहिलेले असले की तुम्हाला कायमचा स्मरणात राहायला बरं पडतं. आणि हाच मूळ उद्देश असल्यामुळं या ठिकाणी सर्व पॉइंट्स समोर लिहिलेले आहेत. लिसन केअरफुली अबाउट एक्झाम पॅटर्न. हियर क्वेश्चन्स टाइप ओनली MCQs, मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स, रिकाम्या जागा भरा, हेच प्रश्नांचं स्वरूप असेल. दुसरं कोणतंही फॉर्मॅट त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. हियर दिस एक्झाम इज आफ्टर 12 सायन्स. 12वी सायन्स नंतर तुम्हाला ही एक्झाम द्यावी लागते. एक्झॅक्ट हियर फर्स्ट वीक ऑफ मे मंथ. तुम्ही आता 11वीचे स्टुडंट आहात. 12वी सायन्स झाल्यानंतर अंदाजे मार्च एंडिंग किंवा एप्रिलच्या फर्स्ट वीक मध्ये तुमची बोर्डाची परीक्षा पूर्ण होते आणि मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये नेहमी जो पहिला रविवार असतो त्या रविवारी दरवर्षी नीटची एक्झाम असते. बट हियर ड्यू टू दिस COVID-19 pandemic lockdown period, the timetable of all types of examination are fluctuating also. सतत प्रत्येक एक्झामचं टाइम टेबल बदललेलं आहे. पण रेग्युलर दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातला पहिला रविवार जो येतो त्यावेळेला शक्यतो नीटची एक्झाम असते. हे बेसिकली तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि 12वी सायन्स नंतर द्यावी लागते आणि त्यासाठी सर्वांचा कंपल्सरी बी ग्रुप असावा लागतो. फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 महत्वाचे विषय. बायोलॉजी महत्वाचा आहे. बायोलॉजी असेल तरच ही एक्झाम देता येईल आणि म्हणून या एक्झामला अनन्यसाधारण महत्व आहे. ते बायोलॉजी विषयाला यामध्ये प्रमुख सब्जेक्ट कोणता असेल तर बायोलॉजी. पुढे तुमच्या लक्षात येईलच. टोटल क्वेश्चन्स 180 MCQs. तो जो काही क्वेश्चन पेपर असतो त्याच्यामध्ये ऑल क्वेश्चन्स किती असतात? 180 MCQs असतील. ते 180 MCQ जर तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर त्याला ड्युरेशन म्हणजे वेळ किती असतो? नियर अबाउट 3 hours. 3 तासामध्ये 180 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. Then here total marks 720 marks. 180 प्रश्न, 3 तास वेळ, 720 मार्काची प्रश्नपत्रिका असेल. 720 मार्क्स. मग या ठिकाणी त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे? फिजिक्स क्वेश्चन्स ओनली 45 क्वेश्चन्स आर देअर फॉर फिजिक्स सब्जेक्ट. फिजिक्सला फक्त 45 प्रश्न आहेत. 1 क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स. एक प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला 4 मार्क मिळतात आणि म्हणून मी या ठिकाणी लिहिलेलं आहे 45 into 4 180 मार्क्स
फॉर फिजिक्स सब्जेक्ट, सेम लाईक केमिस्ट्री. केमिस्ट्रीचे क्वेश्चन सुद्धा या नीट एक्झामला किती असतील? 45 क्वेश्चन्स आर देअर. 45 प्रश्न असतील केमिस्ट्रीचे. इच क्वेश्चन कॅरी 4 मार्क्स. 45 into 4 is equal to 180 marks for only chemistry subject. थोडक्यात फिजिक्सला 45 प्रश्न असतील 180 मार्क, केमिस्ट्रीला 45 प्रश्न असतील 180 मार्क. Then biology. Biology have 90 questions. साहजिकच त्यामध्ये 2 सेक्शन असतात. फर्स्ट सेक्शन बॉटनी, सेकंड सेक्शन झूलॉजी. पूर्वी बोर्ड थेरीला हे 2 सेक्शन स्वतंत्र घेतले जात होते. या नवीन सिलेबस मध्ये आता बॉटनी आणि झूलॉजी असा स्वतंत्र सेक्शन नाही. बॉटनी आणि झूलॉजी दोन्ही एकत्रित आहे, ज्याला आपण बायोलॉजी असं म्हणतो. आणि एकट्या बायोलॉजीला किती प्रश्न असतील? 90 क्वेश्चन्स आर देअर फॉर बायोलॉजी सब्जेक्ट. into 4 because one question carry 4 marks. 90 questions into 4 marks is equal to 360 marks for only biology subject. 720 पैकी 50% म्हणजे 360 मार्क्स एकट्या बायोलॉजीला आहे. आणि म्हणून बायोलॉजी नीटला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यू नो व्हेरी वेल, फिजिक्स इज ऑल्सो टफ. जरा फिजिक्स हा विषय विद्यार्थ्यांना थोडा अवघड जातो. प्रिपरेशन करताना त्यांना काठिण्य पातळी जड जाते. त्यामुळे फिजिक्सचा कितीही अभ्यास केला तरी शक्यतो धोका मिळण्याची शक्यता जास्त असते. कितीही तुम्ही वेळ खर्च केला, कितीही कष्ट केले तरी इथं आउट ऑफ 180 पैकी 100च्या वर मार्क्स मिळणं फार 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 कठीण जातं. शक्यतो विद्यार्थी 80च्या आतच जास्त असतील, अगदी 40च्या आत सुद्धा असतील. खूप वेळ जातो. हिअर केमिस्ट्रीची सुद्धा काठिण्य पातळी फिजिक्सच्या तुलनेत कमी आहे, पण बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना थोडासा मीडियम पेपर जातो. त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार वेळ जातो, कष्ट खूप करावं लागतं. आणि कितपत विद्यार्थी टार्गेट अचीव करतात हे गॅरंटी देता येणार नाही. Here biology is descriptive subject. बायोलॉजी हा डिस्क्रिप्टिव्ह सब्जेक्ट आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन्स वगैरे नाहीत. आणि जेवढं तुम्ही वाचन कराल, टेक्स्टबुक त्याच्या व्यतिरिक्त रेफरन्स बुक रिफर कराल, जेवढी तुम्ही कन्सेप्ट आर्टिकल समजून घ्याल, अंडरस्टँडिंग होईल. आणि त्याचं ऍप्लिकेशन लेवल जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर या ठिकाणी कमीत कमी धोका मिळण्याची म्हणजे शक्यता जास्त असते. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी मार्क मिळू शकतात. पण अवांतर वाचन करावं लागेल, रेफरन्स बुक पाहावी लागतील, टेक्स्टबुकची ओळ ना ओळ वाचावी लागेल, प्रत्येक शब्दाचा ओळीचा अर्थ समजून घ्यावा लागेल, ऍप्लिकेशन लेवल परफेक्ट करून घ्यावं लागेल. ज्याची त्यावेळेला शंकांचं निरसन त्या शिक्षकाकडून करून घ्यावं लागेल. प्रॉपर फोकस केला तर कमीत कमी धोका मिळेल. आणि एकटा 360 मार्काचा हा बायोलॉजी असतो. आणि त्यामुळं या ठिकाणी बऱ्यापैकी मार्क्स मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून तुम्ही फोकस करत असताना फर्स्ट प्रेफरन्स नीटचा अभ्यास करताना हा बायोलॉजीला देणं गरजेचं आहे. देन सेकंड प्रेफरन्स केमिस्ट्रीला देणं गरजेचं आहे. अँड देन थर्ड प्रेफरन्स फिजिक्स. या पद्धतीनं परंतु तिन्ही विषयावरती बऱ्यापैकी
वेळ हा बायोलॉजीला द्यावा लागेल, त्याच्यानंतर केमिस्ट्रीला द्यावा लागेल आणि नंतर फिजिक्सला द्यावा लागेल. आपण उलट करतो. फिजिक्सला जास्त फोकस करत बसतो, तो कमी मार्काचा आहे, जास्त वेळ देतो आणि मग वेळही जातो, मार्कही जास्त पडत नाहीत आणि तिथंच आपण नेमकं मार खातो. त्यामुळं आपण उलट करूया, बायोलॉजीवरती फोकस करायचा, जास्तीत जास्त बायोलॉजीमध्ये मार्क पाडायचे आणि ही परीक्षेचं जो अंतिम उद्दिष्ट आहे, टार्गेट अचीव करायचं, हे या एक्झामचं फार चांगलं गमक आहे. आणि हे महत्वाचे मुद्दे असतात की ते विद्यार्थ्यांनी पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. You know very well, each question carry 4 marks. एक क्वेश्चन, एक MCQ 4 मार्काला आहे. But here there is negative marking system. पण या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. 1 मार्क निगेटिव्ह त्या ठिकाणी केलेला आहे. याचा अर्थ काय? एक MCQ जर चुकला तर फक्त 1 मार्क वजा होत नाही, तर एक जो चुकलाय रॉंग आन्सर त्याचे 4 मार्क तर जाणारच तुमचे आणि बाकीचे जे बरोबर आलेले आहेत त्याची जी काय तुमची बेरीज झालेली असेल त्यातून 1 मार्क वजा होणार. याचा अर्थ एक चुकला की किती मार्क वजा होणार? 5 मार्क्स. 5 मार्क निगेटिव्ह होती. 1 रॉंग आन्सर कॅरी 5 मार्क्स. अत्यंत महत्वाची मी या ठिकाणी गोष्ट स्पष्ट करतो, महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो. फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, एखादा MCQ चं उत्तर तुम्हाला प्रॉपर येत नसेल, कॉन्फिडन्स नसेल, सोडवू नका. डोंट कॅरी दिस MCQ. तो प्रश्न सोडवूच नका, कारण चुकीचा सोडवला की 5 मार्क्स 5 मार्क कमी होतील. काही विद्यार्थ्यांना सवय असते अंदाजे कोणत्याही आन्सरला सर्कल करायचं, आलं बरोबर तर आलं, नाही आलं तर नाही, असं गोळ्या मारण्याची सवय असते. असं केलं तर निगेटिव्ह मार्क सुद्धा पडतात. त्यामुळे निगेटिव्ह मार्क पाडायचे नसतील. निगेटिव्ह मीन्स बिलो 0, शून्य सुद्धा नाही, शून्यापेक्षा खाली -10, -80 अशा पद्धतीने. आणि तसं व्हायचं नसेल तर ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉन्फिडेंटली येत नाही तो क्वेश्चन तुम्ही सोडवूच नका. हे अत्यंत महत्वाची सूचना तुम्हा विद्यार्थ्यांसाठी असेल. देन हिअर लँग्वेज, स्टेट वाईज लँग्वेज कुठली पण असते. इंग्लिश ही प्रमुख लँग्वेज आहेच, हिंदी पण असते, मराठी पण असते, तमिळ पण असते, कारण भारतामध्ये अनेक या ठिकाणी लँग्वेजेस आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या लँग्वेज त्या ठिकाणी असलेल्या दिसून येतील. पण शक्यतो नियर अबाउट 80% स्टुडंट्स चूज इंग्लिश लँग्वेज. रिमेनिंग 11% स्टुडंट चूज हिंदी लँग्वेज and remaining very minor percent choose other languages. हे बेसिकली हे पॉइंट्स अत्यंत महत्वाचे होते, हे तुमच्या समोर असणं गरजेचं होतं. द नेक्स्ट इयर ऍप्लिकेशन मोड. या परीक्षेला अर्ज करताना कशा पद्धतीने करायचा तर ऑनलाईन. आफ्टर दीपावली वेकेशन, दिवाळीच्या सुट्टीनंतर नियर अबाउट डिसेंबर टू जानेवारी, notification is on website as well as न्यूजपेपर. आपल्या पेपरमध्ये किंवा वेबसाईट वरती नोटिफिकेशन पडतं NTA चं आणि अंदाजे 1 महिन्याचा कालखंड असतो.
तेवढ्या एका महिन्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन करायचं असतं. ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड ऍप्लिकेशन करावं लागतं. व्यवस्थित अचूक फॉर्म तुम्हाला भरावं लागेल. ऑनलाईन असल्यामुळं चुकीला क्षमा नसते. व्यवस्थित काळजीपूर्वक फॉर्म भरा. व्यवस्थित तो फॉर्म पुन्हा एकदा दोनदा वाचन करा. देन यू हॅव टू सबमिट. आणि मग सबमिट करा. हे फार महत्वाचं आहे. देन युअर एक्झामिनेशन मोड. प्रॉपर एक्झाम तुम्हाला कशी द्यायची असते? पेपर पेन मोड like this. Suppose this is the circle, you have to fill up like this. या पद्धतीनं हे सर्कल पूर्ण डार्क करायचं असतं विथ द हेल्प ऑफ बॉल पेन. याला म्हणायचं पेपर पेन मोड. कदाचित इथून पुढं हा मोड बदलू शकेल. कॉम्प्युटर बेस्ड होऊ शकेल, ऑनलाईन होऊ शकेल. पण आजपर्यंत ही परीक्षा पेपर पेन याच फॉर्मॅटनं होती हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. The next syllabus. Actually, syllabus is related to only 3 subjects: physics, chemistry, and biology. Textbook is most essential of our Maharashtra State Board. आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे टेक्स्टबुक आहे 11th आणि 12th सायन्स, हे प्रॉपर ओल ना ओल अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं आहे. बट ऑल्सो यू मस्ट रिफर एनसीईआरटी बुक्स ऑफ 11th अँड 12th सायन्स. 11वी आणि 12वी सायन्सची जी टेक्स्टबुक आहेत एनसीईआरटीची, त्याचा सिलेबस तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. ईच अँड एव्हरी टॉपिक प्रिपेअर बाय यू पीपल. तुम्ही त्याचं चांगलं प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आणि याचा सिलेबस जर तुम्ही म्हणाल नीट एक्झामचा, तर वेबसाईट वरती टॉपिक वाईज दिलेला आहे. तुम्ही संकेतस्थळाला भेट द्या, वेबसाईटला, आणि त्या ठिकाणी टॉपिक वाईज सिलेबस नीट पहा. आणि ते टॉपिक एक 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 तुम्ही फुल प्रिपेअर करा विथ द हेल्प ऑफ टेक्स्टबुक, महाराष्ट्र स्टेट टेक्स्टबुक as well as NCERT textbook. Is it clear? This is the proper syllabus. Then here fees. Application करत असताना जे जनरल स्टुडंट आहेत किंवा ओबीसी आहेत, ऍप्लिकेशनला फीज किती आहे? 1400. 1400 रुपये एवढी फीज आहे जनरल आणि ओबीसी स्टुडंट्सला. And those students who belongs to ST and SC have only 750 rupees. 50% फीज आहे, 750 रुपये एवढीच त्यांना फी आहे. या पद्धतीनं ऍप्लिकेशन करताना फी असेल. Then here after NEET, when you have to got admission for MBBS, समजा MBBS ला तुम्हाला ऍडमिशन मिळालं, तर ओपन कॅटेगरीतला जो कोण स्टुडंट असेल, जनरल स्टुडंट असेल आणि गव्हर्नमेंट कॉलेजला त्याला ऍडमिशन मिळालं, अंदाजे टेंटेटिव्ह वर्षभराची त्याची फीज सर्व मिळून फीज किती असेल गव्हर्नमेंट कॉलेजला? नियर अबाउट 90,000 पर इयर. एका वर्षाला 90,000 एवढ्यात त्यांचं ते भागतं. पण प्रायव्हेट कॉलेजला गेला तर मात्र 3-4 लाखाच्या पुढं 5, 6, 8, 10 कितीही लाख असू शकते. म्हणून गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळणं गरजेचं आहे. आणि ओपन किंवा जनरल कॅटेगरीचे असतील त्यांना वर्षभराची पर इयर फी किती असेल? नियर अबाउट 90,000. And those students who belongs to ST and SC, जे रिझर्वेशनचे आहेत, कॅटेगरीचे आहेत, त्यांना मात्र एका वर्षाची नियर अबाउट 25,000 25,000च्या आसपास असते. आणि त्यांना जर स्कॉलरशिप मिळाली तर पुन्हा स्कॉलरशिप जर ती तितकीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त मिळते. म्हणजे याचा अर्थ त्यांना बऱ्यापैकी खर्च कमी असतो.
हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आता जे व्हेरी पुअर स्टुडंट्स, अत्यंत गरीब विद्यार्थी आहेत, अत्यंत गरीब पालक आहेत, त्यांनी हे कोर्सेस शिकायचेच नाहीत का? तर त्यांना सुद्धा ऍडमिशन मिळू शकतं. त्यांनी ऍप्लिकेशन करणं गरजेचं आहे, त्यांनी चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे, मेरिट मध्ये येणं गरजेचं आहे. मेरिट मध्ये आल्यानंतर त्यांना या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका असतात, त्या बँकेकडून लोन कर्ज फॅसिलिटी मिळते. जी काही फीज असेल, किरकोळ जी काही फीज असेल आणि त्याचा जो काही वर्षभरातला खर्च असेल, त्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेतून लोन मिळण्याची सोय आहे. त्यामुळे शिक्षणापासून कुणीही वंचित राहू शकत नाही. फक्त त्या विद्यार्थ्याची शिकण्याची इच्छा पाहिजे, धडपड पाहिजे, प्रयत्न पाहिजे, कष्ट करण्याची जिद्द पाहिजे, अभ्यासू हुशार पाहिजे आणि तो मेरिट मध्ये आला पाहिजे. त्याला बँकेकडून लोन मिळतं, त्याचं पूर्ण शिक्षण कंप्लीट होतं आणि शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर त्यानं ते जे काही कर्ज होतं, लोन होतं, ते नंतर जॉबला लागल्यानंतर किंवा व्यवसाय करत करत ते लोन फेडायचं असतं. या पद्धतीनं सर्वांची सोय आहे. हे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून हे लेक्चर फार फार महत्त्वाचं आहे. Here this is about most important points of this NEET exam. The next most important point, which courses under NEET examination. NEET exam दिल्यानंतर भविष्यात आपल्याला कोणकोणत्या कोर्सेसला ऍडमिशन मिळेल हे पण बेसिकली सर्व विद्यार्थ्यांना, सर्व पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना, पालकांना बरेच कोर्सेस माहिती पण नसतात. त्यामुळं बेसिकली हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. सो लिसन केअरफुली अबाउट कोर्सेस अंडर नीट एक्झामिनेशन. हिअर फर्स्ट अबाउट MBBS, Bachelor of Medicine and Bachelor of Surgery. 4.5 years, 4.5 वर्षाचा कोर्स आहे. अँड 12 month इंटर्नशिप, म्हणजे एका वर्षाची इंटर्नशिप असते. हा मुद्दा प्लस असेल, म्हणजे जवळजवळ 5.5 वर्षाचा हा कोर्स आहे. Then second, BDS, Bachelor of Dental Surgery, 4 years course plus 12 month means 1 year internship, म्हणजे 5 वर्षाचा हा कोर्स आहे. Then BAMS, Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery, 4.5 years course, 4.5 वर्षाचा कोर्स आहे. and also 1 year internship. The next, Bachelor of Homeopathic Medicine and Surgery is also 4.5 years course, 4.5 वर्षाचा कोर्स and 1 year internship. The next, fifth, BYNS, म्हणजे बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स. बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगा सायन्स हा सुद्धा 4.5 वर्षाचा कोर्स आहे. इंटर्नशिप सुद्धा 1 वर्षाची आहे. द नेक्स्ट 6, BUMS, बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी, also 4.5 years course, 4.5 वर्षाचा कोर्स and 1 year internship. The next 7, BSMS, Bachelor of सीधा मेडिसिन अँड सर्जरी. या पद्धतीचा हा एक
पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती नाहीत. आणि म्हणून हे एवढे महत्वाचे प्रमुख कोर्सेस आहेत, हे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना माहिती असणं गरजेचं आहे. त्याचा कालखंड किती असतो हे बेसिकली माहिती असणं अपेक्षित आहे. देन मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, पालकांना आणि विद्यार्थ्यांना मेडिकल म्हटलं की MBBS, BDS, BMS आणि जास्तीत जास्त BHMS चारच कोर्सेस माहिती आहेत. आणि काही पालकांना BVSC अँड AH वेटरनरी सायन्स, ज्याला आपण गुरांचे डॉक्टर म्हणतो, एवढंच जास्तीत जास्त माहिती आहे. आणि काही जणांना फिजिओथेरपी, याच्या पलीकडे मेडिकल सायन्स आहे. There are so many paramedical courses under NEET. ही अत्यंत मोठी शाखा आहे. इथं खूप 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 जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. लोक मिळत नाहीत, इकडं कॉम्पिटिशन कमी आहे. हे कोर्सेस जर तुमचे झाले, यू हॅव टू गॉट इमिजिएटली जॉब ऑपॉर्च्युनिटीज. तात्काळ तुम्हाला जॉब मिळेल. लवकरात लवकर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल, स्वतःचा बिझनेस कराल किंवा गव्हर्नमेंट जॉब कराल. त्यामुळे हे कोर्सेस फार 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 महत्वाचे आहेत. 100% जॉबची ऑपॉर्च्युनिटी आहे, 100%. आणि म्हणून या कोर्सेसकडे पालकांनी विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करू नये. मग हे पॅरामेडिकल कोर्सेस कोणकोणते आहेत? वी सी वन बाय वन. Here I listed near about 15 paramedical courses. 1. Bachelor of Occupational Therapy. Bachelor of Occupational Therapy. 2. BSc in Nursing. हा कोर्स जरा तुम्ही ऐकून आहात, नर्सिंग. नर्सिंगला कमी समजू नका. नर्सिंग झाल्यानंतर, BSc नर्सिंग झाल्यानंतर तुम्हाला भविष्यात इमिजिएट जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्याचं पे स्केल, पेमेंट सुद्धा भरपूर चांगलं आहे. लाईक ए प्रोफेसर और टीचर, प्राध्यापक किंवा शिक्षकाप्रमाणे त्यांची स्केल्स आहेत, चांगलं पेमेंट आहे. त्यामुळे BSc नर्सिंग सुद्धा अत्यंत उत्कृष्ट कोर्स आहे. इकडे सुद्धा पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करू नये किंवा कमी समजू नये. BSc in Dialysis Therapy. BSc in Dialysis Therapy. The next, BSc in Medical Lab Technologist. लॅबचं जे काय टेक्नॉलॉजी असते त्या संदर्भात BSc चे खूप कोर्सेस आहेत. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आपली कॉमन BSc एवढंच माहिती आहे, सायन्स कॉलेज. त्याच्या व्यतिरिक्त इतरही BSc असतात. ह्या पॅरामेडिकलच्या BSc चे कोर्सेस आहेत. इथं 100% जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. उलट लोक मिळत नाहीत. त्यामुळं इकडं ऍडमिशन मिळालं नाही तर इकडं तुम्ही फोकस करावा, असं मी जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांनी पालकांना सुचवेन. देन BSc in Optometry. BSc in X-ray Technology. जे एक्सरे वगैरे काढले जातात त्याचा पण कोर्स असतो. इव्हन दो डोळे तपासणीच्या संदर्भात त्याचा पण कोर्स असतो, ज्याला ऑप्टोमेट्री इथं म्हटलं जातं. BSc in Nuclear Medicine Technology. Then BSc in Operation Theater Technologist. म्हणजे ऑपरेशन थिएटर मध्ये जे MS सर्जन असतात, अत्यंत VIP महत्वाची ऑपरेशन करत असतात, तेव्हा त्या ठिकाणी त्यांच्या जोडीला एक टेक्नॉलॉजिस्ट असतो, डॉक्टरांचा मदतनीस, तो हा असतो. हियर BSc in Operation Theater. Then BSc in Medical Record. मेडिकलचं रेकॉर्ड सुद्धा अपडेट व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्या रिलेटेड सुद्धा त्याची डिग्री आहे. हे बऱ्याच जणांना माहिती नाही, त्यामुळे याच्याकडे सुद्धा फोकस करणं गरजेचं आहे. देन BSc in Anesthesia Technology. म्हणजे प्रॉपर भूलतज्ञ फार कमी मिळतात.
लोक कमी असतात आणि म्हणून याची सुद्धा गरज आहे. मोस्ट इम्पॉर्टंट BVSC अँड AH, ज्याला आपण वेटरनरी डॉक्टर म्हणतो, गुरांचा डॉक्टर म्हणतो, याला तर 101% जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यांचं सुद्धा पे स्केल सिनियर कॉलेज प्रोफेसर प्रमाणे असतं. त्यांना हेडक्वार्टर्स वगैरे VIP ट्रीटमेंट असते. गुरांचा डॉक्टर म्हणजे आपण कमी समजतो, ती कृपा करून विद्यार्थ्यांनी पालकांनी चूक करू नये. आणि सर्वात महत्वाचं, वेटरनरी डॉक्टर म्हणजे फक्त मुलंच असतात असं नाही, मुलींची संख्या सुद्धा खूप असते. म्हणजे एकदा मेडिकल कॉलेजवरती एका महत्वाच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी व्याख्यानाला उभा राहिल्यानंतर समोर पाहिलं तर जे डॉक्टर विद्यार्थी होते वेटरनरी कॉलेजवरती, तर त्या ठिकाणी मुलांची संख्या मला कमी दिसली आणि मुलींचीच संख्या त्यांच्या डबल दिसली. म्हणजे गुरांचे डॉक्टर ज्याला म्हणतो ते फक्त मुलंच असतात असं नाही, मुलींची सुद्धा संख्या खूप खूप असते. त्यामुळे मुलींनी सुद्धा इकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. हे एक अत्यंत महत्वाचा कोर्स आहे. 100% जॉब ऑपॉर्च्युनिटीज. देन BSc ॲग्री. BSc ॲग्रीचं तर खूप शाखा आहेत. BSc ॲग्री मध्ये पुन्हा 10 ते 12 सब कोर्सेस आहेत. फार मोठी ब्रांच आहे, ती सुद्धा नीटच्याच अंडर येते. BSc ॲग्री हे एक अत्यंत महत्वाचं स्कोप असलेलं क्षेत्र आहे. देन बॅचलर ऑफ रेडिएशन टेक्नॉलॉजी अँड लास्ट हिअर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी. फिजिओथेरपी ऍक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर मसाज किंवा प्रॉपर बॉडीला शेप देणं गरजेचं असतं, चालता येणं गरजेचं असतं. या रिलेटेड फिजिओथेरपीची खूप गरज असते. हे अत्यंत महत्वाचे कोर्सेस आहे which give 100% जॉब ऑपॉर्च्युनिटीज. त्यामुळं इतकं मोठं मेडिकल सायन्स फील्ड आहे. मेडिकल सायन्स फील्ड म्हणजे फक्त MBBS, BDS, BMS एवढं नव्हे, एवढी मोठी व्हास्ट या ठिकाणी ही ब्रांच आहे, फील्ड आहे. सो यू फोकस ऑन नीट. आज आतापासून तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ठरवा, मी ऍट एनी कॉस्ट नीट चांगल्या पद्धतीनं फेस करेन आणि यातला कोणता तरी एक जॉब 100% कोणतं तरी एक क्षेत्र मी अचीव करेन, टार्गेट करेन आणि त्यात यश संपादित करून स्वतःच्या पायावर लवकरात लवकर उभा राहीन. हे तुम्ही उद्दिष्ट बाळगलं पाहिजे, कारण हे क्षेत्र अत्यंत महत्वाचं आहे. आता मेरिट ढोबळ मानानं मी सांगतो, पर इयर फ्लक्च्युएशन्स आर देअर. प्रत्येक वर्षी किती विद्यार्थी बसतात, त्यांनी किती अभ्यास केला, मेरिट प्रत्येक वर्षी वेगळं लागतं. पण तरी सुद्धा ॲव्हरेज ढोबळ मानानं 25% अलीकडं पलीकडं 25 मार्क्स अलीकडं पलीकडं गृहीत धरून ओपन कॅटेगरीचे जे स्टुडंट असतील त्यांना आउट ऑफ 720, आपला नीटचा पेपर 720 पैकी असतो, त्यांना अंदाजे 500 मार्क्स पडणं गरजेचं आहे. त्याच्या अलीकडे 25 असली चालतील, त्याच्या पलीकडे किती असली तरी चालतील. पण ॲन ॲव्हरेज ओपन कॅटेगरीना 720 पैकी 475 टू 500 त्या रेंज मध्ये मार्क असली तर चांगला कोर्स मिळण्याची शक्यता जास्त असते. देन OBC NT वगैरे जे आहेत इतर, त्यांना अबव 450 450 किंवा त्याच्या वरती जर मार्क असतील तर चांगला कोर्स मिळेल. आणि SC अबव 425 425 च्या वरती मार्क पाहिजे, 450 च्या रेंज मध्ये, मग त्यांना मिळू शकेल. फक्त ST कॅन्डिडेट अबाव 375 375 च्या वरती जरी त्यांना असली तरी त्यांना चांगला कोर्स मिळू शकतो. या पद्धतीचं हे मेरिट ढोबळ मानानं सांगितलेलं आहे.
त्याच्यामध्ये कमी जास्त थोडंसं फ्लक्च्युएशन दरवर्षी होतं, पण एक अंदाज येण्यासाठी हे मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे. हे बेसिकली सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना फार महत्वाची माहिती होती. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे आता हा जो कोविड-19 पॅन्डेमिक लॉकडाऊन पिरियड हा जो कालखंड आहे, याच्यामध्ये पूर्ण आपलं विश्व जग एकदम पूर्ण असं शांत झालेलं होतं. आणि अशा कालखंडामध्ये फक्त आणि फक्त मेडिकल फील्ड एकटंच ओपन होतं. मार्केट सगळं शांत होतं. कोणतंही क्षेत्र ओपन नव्हतं. एकमेव आणि एकमेव एकच फील्ड ओपन होतं, ते म्हणजे मेडिकल ब्रांच. त्यामुळे जग इकडचं तिकडं जरी झालं, आवर बेसिक नीड्स आर मोस्ट इम्पॉर्टंट 5 महत्वाच्या बेसिक नीड्स आहेत. फूड, क्लॉथ, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन. मेडिकल सायन्स इज नथिंग बट आवर बेसिक नीड. मूलभूत गरज आहे. कितीही जगामध्ये बदल हो, कितीही त्याच्यामध्ये महामारी येऊ किंवा भूकंप घडो किंवा काहीही दुष्काळ पडला, कशाही पद्धतीचं जरी संकट आलं, तरी सुद्धा ही मूलभूत गरज अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणून हा व्यवसाय फार महत्वाचा आहे. कोणालाही उपाशी बसवणार नाही. 2 वेळच्या भाकरीची कंपल्सरी सोय करून देणारं हे क्षेत्र आहे. आणि प्लस सेवा करण्याची संधी मिळते. म्हणजे अप्रत्यक्षरित्या देवाचा दर्जा जर कोणाला मिळत असेल तर या मेडिकल फील्डला मिळतो, डॉक्टरांना मिळतो. कारण प्रत्यक्ष जगणं आणि मरणं या फील्डवरती डिपेंड असतं. दुसऱ्याचा जीव वाचवल्यानंतरचा जो आनंद मिळतो तो अत्यंत महत्वाचा आनंद फक्त डॉक्टरांना किंवा या क्षेत्रातल्या लोकांना मिळतो. आणि म्हणून देवा समान किंवा त्याच्यापेक्षा उच्च दर्जाचं कोण असेल तर फक्त आणि फक्त हेल्थ डिपार्टमेंट किंवा मेडिकल सायन्स आहे. आणि म्हणून याच्याकडं सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी फोकस करणं गरजेचं आहे. 100% जॉब ऑपॉर्च्युनिटीज. You become stable within so much small period. कमी वेळात तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहू शकता आणि कायमचा 2 वेळच्या भाकरीचा प्रश्न सुटू शकतो. आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही भविष्यात स्टेबल होऊ शकता. आणि मार्केटमध्ये एक व्हॅल्यू आहे, स्टेटस आहे. म्हणजे स्टेटस मिळेल, पैसा मिळेल, मूलभूत गरजा भागतील. हे सर्व हे फील्ड मिळवून देतं. म्हणून हे क्षेत्र फार 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 महत्वाचं आहे. याच्याकडे सर्व विद्यार्थ्यांनी फोकस करावा असं मला वाटतं. आणि या क्षेत्राकडे जर फोकस करायचं असेल तर बायोलॉजी हे अत्यंत महत्वाचा विषय आहे. त्याच्यावरती सर्व विद्यार्थ्यांनी फोकस करणं गरजेचं आहे. कारण बायोलॉजी मेडिकल फील्डकडे तर तुम्हाला घेऊन जातोच, पण त्याच जोडीला तुमच्या संपूर्ण शरीराची डिटेल माहिती तुम्हाला मिळवून देतो. हे बेसिकली सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे. देन लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स टू अचीव नीट एक्झाम इज रेफरन्स बुक्स. कोणती रेफरन्स बुक रिफर केल्यानंतर, चांगला अभ्यास केल्यानंतर तुम्ही नीटच्या मेरिटमध्ये याल, हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे पुस्तकं सुद्धा प्रॉपर रिफर होणं गरजेचं आहे. त्याचा चांगला अभ्यास होणं गरजेचं आहे. रेफरन्स बुक अत्यंत महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. कारण तुम्ही बोर्ड थेरीची टेक्स्टबुकची ओळ ना ओळ पाहाल, समजून घ्याल, कन्सेप्ट क्लिअर होती. स्टेट बोर्डचं पाहाल, NCERTचं पाहाल, पण त्याच्या जोडीला रेफरन्स बुक सुद्धा पाहावी लागतील. We see one by one. First about physics. फिजिक्सची या ठिकाणी मी बुक्स मुद्दाम जाणीवपूर्वक लिहिलेले. फर्स्ट फिजिक्स फॉर नीट बाय CP सिंग.
Second, 40 days physics for NEET. Third, fundamental of physics by Halliday. Fundamental of physics by Halliday. The next, objectives of physics by D.C. Pandey. Fourth, concept of physics by H.C. Verma. The next, problems in general physics, I.E. Erdo. And last, fundamental physics by Pradeep. ही महत्वाची फिजिक्सची पुस्तकं जर रेफरन्स म्हणून तुम्ही पाहिली, 2 वर्षभरात त्याच्यावरती चांगलं फोकस केलं आणि प्रत्येक आर्टिकल नेमकेपणाने समजून घेतलं तर फिजिक्सचं तुम्ही टार्गेट अचीव कराल. द नेक्स्ट, केमिस्ट्री, ऑर्गेनिक केमिस्ट्री बाय मॉरिसन. ऑब्जेक्टिव्ह केमिस्ट्री बाय R.K. गुप्ता. थर्ड, फिजिकल केमिस्ट्री बाय O.P. टंडन. फोर्थ, कंसाइज इन ऑर्गेनिक केमिस्ट्री. कंसाइज इन ऑर्गेनिक केमिस्ट्री बाय J.D. ली. And last, 40 days केमिस्ट्री फॉर नीट. ही केमिस्ट्रीची महत्वाची पुस्तकं जर तुम्ही रिफर केली, प्रॉपर फोकस केला, व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्ही केमिस्ट्रीचं सुद्धा टार्गेट अचीव करायला काहीही अडचण येणार नाही. अँड लास्ट, मोस्ट इम्पॉर्टंट, बायोलॉजी. कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं कोणत्या कॅटेगरीला किती मार्क पाहिजेत. आपण ओपन कॅटेगरी गृहीत धरू, अंदाजे नियर अबाउट 500 मार्क्सच्या दरम्यान पाहिजेत. 475 त्यापर्यंत जरी गेला तरी ऍडमिशन मिळू शकेल. आणि एकट्या बायोलॉजीला 360 आहेत. म्हणजे पुन्हा उर्वरित राहिलेलं फिजिक्स मध्ये 30-40 आणि केमिस्ट्री मध्ये 30-40 पडले आणि बायोलॉजी मध्ये आउट ऑफ पडले असं गृहीत धरा तरी सुद्धा तुम्ही टार्गेट अचीव करू शकता. म्हणून मी म्हटलं की बायोलॉजी वरती फोकस करा. हियर फर्स्ट रेफरन्स बुक 40 days biology for NEET. Then Pradeep publication for biology NEET. Then Truman's objective biology for NEET. Next, G.R. Butler publication for biology for NEET. And last, objective biology by Dinesh. ही महत्वाची रेफरन्स बुक तुम्ही बायोलॉजी साठी रिफर करा. या पद्धतीनं NCERT ची 11वी-12वी टेक्स्ट बुक आणि ही सर्व रेफरन्स बुक 2 वर्षामध्ये तुम्ही जर चांगला फोकस केला, दिवसातून कमीत कमी 6 तास, जास्तीत जास्त 8 तास सेल्फ स्टडी केलं, वाचन केलं, न बघता आठवलं, न बघता लिहिलं, ज्याची त्यावेळेला शंका निरसन करून घेतल्या शिक्षकांशी, देन इट इज इझी वे टू अचीव नीट टार्गेट. तुमचं नीटचं टार्गेट 100% फिक्स होईल आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळेल, अपेक्षित कॉलेज मिळेल, गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल, कमी खर्चात चांगलं कोर्स पूर्ण होईल आणि लवकरात लवकर तुम्ही तुमच्या पायावर उभं राहाल, सामाजिक सोशल स्टेटस मिळवाल, आर्थिकदृष्ट्या सबल व्हाल. या पद्धतीने हे मेडिकल फील्ड आहे. आय होप यू अंडरस्टँड today's concept about NEET exam. Okay, thank you.